बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण थेट जाणार आहोत पंढरपूरमध्ये। आज आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा जमलाय। आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीमध्ये पोहोचलेले आहेत। विठुरायाची पंढरी सध्या भक्तिरसामध्ये हरवलेली आहे। अवघा चंद्रभागेचा तीर सध्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये दुमदुमून गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। पंढरपूर आणि वडाळ्यामधली दृश्य आपण बघतोय। पंढरपूरमध्ये अक्षरशः वैष्णवांचा मेळा आज जमलेला आहे। लाखो वारकरी हे पंढरपूरमध्ये आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। चंद्रभागेच्या तीरावरची ही ताजी दृश्य आपण बघतोय। हातामध्ये भगवी पताका आहे आणि पावलं विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिराच्या दिशेने निघालेली आहेत। चंद्रभागेच्या तीरावरची ही दृश्य आपण बघतो आहोत। मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेली चालत चालत विठुरायाच्या दर्शनासाठी आलेली ही सगळी वारकरी मंडळी आज विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर आहेत आणि ही आतुरता आता शिगेला पोहोचलेली आहे। त्याची ही दृश्य आपण बघतोय चंद्रभागेच्या तीरावरची। चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पावलं अर्थातच विठ्ठलाच्या दर्शनासाठी विठ्ठल मंदिराकडे वळतात आणि त्यापूर्वी स्नानासाठीची लगबग आपण बघतोय। चंद्रभागेच्या तीरावरती चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आज वारकरी मंडळी खेळ खेळणार आहेत आणि त्याची सुरुवात झालेली आहे। त्याची दृश्य आपण बघतोय थेट पुढारी न्यूजवरती। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। पंढरपुरातनं थेट आपले प्रतिनिधी सुजित काळंगे सध्या आपल्या सोबत आहेत। सुजित, इतक्या दिवसांचा हा सगळा वारीचा प्रवास, तुम्ही सुद्धा हा सगळा प्रवास वारकऱ्यांसोबत केलेला आहे आणि त्यानंतर आता पावलं कुठेतरी पंढरीच्या नगरीमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी स्थिरावलेली आहेत। चंद्रभागेच्या तीरावरती स्नान केलं जात आहे। चंद्रभागेच्या तीरावरती वारकऱ्यांचा हा जो मेळा जमलेला आहे, वैष्णवांचा हा जो मेळा जमलेला आहे, तो आज खेळ खेळतो आहे। कसं वातावरण आपल्याला या क्षणाला पंढरपूरमध्ये अनुभवायला मिळतंय? इतक्या दिवसांच्या पायी प्रवासानंतर आज पंढरपूरमध्ये असणं या गोष्टीला नेमकं किती महत्त्व आहे सुजित? हा जो तीर आहे, हा घाट आहे, तो आज वैष्णवांच्या मेळ्यानं दुमदुमलाय। हा वैष्णवांचा सोहळा या ठिकाणी या चंद्रभागेच्या काठावरती एकत्र आलेला आहे। तो सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। म्हणजे जे संतांनी प्रमाण दिलं ते अगदी खरं ठरताना या ठिकाणी दिसतंय आपल्याला की खेळ मांडीला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाई रे। ही ज्या पद्धतीने वैष्णव भाई भाई एकत्र आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या दिंड्यातली मंडळ आहे, पण या सगळ्यांचा आता रंग एकच झालाय, तो म्हणजे विठ्ठल आहे। ह्या सगळ्यांमध्ये एक वेगळी भावना या ठिकाणी तयार झाले आणि मग नामा म्हणे अवघे विठ्ठलची झाले, विठ्ठल दिधले प्रेम सुख असं म्हणतात त्या पद्धतीने। म्हणजे बघ, साधी गोष्ट आहे की ही सगळी माणसं या ठिकाणी एकत्र आलेत। याच्या पाठीमागे फार मोठं असं काही कारण नाहीये। ही सगळी माणसं विठ्ठलाला काहीतरी नवस करतात आणि ते प्राप्त होतं असंही काही नाही। या माणसांनी विठ्ठलाला कधी अंधश्रद्धेच्या नजरेतून बघितलं नाही, पण हा सगळा विठ्ठलावर मनसोक्त प्रेम करणाऱ्यांचा मेळा आहे। अर्थात हा प्रेमाचा मेळा आहे, जसं नामदेवराय म्हणतात त्या पद्धतीनं की हा प्रेमाचा मेळा आहे। तो प्रेमाचा मेळा या चंद्रभागेच्या तीरावरती एकत्र आलेला आहे आणि सगळी मंडळी, कुणीतरी भजन करताना दिसेल, कुणीतरी भारूड करताना दिसेल, कुणीतरी या ठिकाणी आपल्या गावाकडच्या वेगवेगळ्या संप्रदायाचा आनंद लुटताना आपल्याला दिसेल, कुणाच्या तरी हातात टाळ दिसतील, इथं कुणाच्या तरी हातामध्ये पताका दिसतील। ही सगळी माणसं टाळ दिंड्या हाती पताका घेऊन वैष्णव मंडळी या ठिकाणी नाचताना आपल्या सगळ्यांना दिसते, आनंद साजरा करताना दिसते। काल रात्रीपासून म्हणजे आज आषाढी एकादशी आहे, तर या माणसांना या ठिकाणी आल्यानंतर कुठेही झोप आलेली दिसत नाही। रात्रीपासून हा चंद्रभागेचा तीर अगदी अशाच पद्धतीनं या ठिकाणी दुमदुमतोय। तो आनंद सोहळा या ठिकाणी साजरा करताना आपल्याला दिसतोय गुरु। अर्थात आणि तोच आनंद सुजित आम्हाला तुमच्या आवाजामधनं सुद्धा ऐकू येतोय, जाणवतोय। अर्थात तुम्ही सुद्धा इतके दिवस या सगळ्या वारकऱ्यांबरोबर चाललेला आहात, प्रवास केलेला आहात, अनेकांशी बोललेला आहात, अनेकांशी संवाद साधलेला आहात। काय देते ही वारी इतक्या दिवसांच्या या प्रवासानंतर? आज जेव्हा आपण पंढरपूरमध्ये असतो, पांडुरंगाच्या नगरीमध्ये असतो, तेव्हा नेमकं कोणतं असं समाधान या सगळ्या वारकऱ्यांना, लाखो वारकऱ्यांना मिळत असतं, ज्यासाठी इतकी वर्ष ही पायी वारी सुरू आहे, ही परंपरा अविरतपणे सुरू आहे सुजित? संतांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं संतांनी म्हटलेलं आहे। म्हणजे संत
वारीला निघायचे तेव्हा खरं तर हे सगळं संसार म्हणजे संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा असं म्हटलं जातं. म्हणजे लोकांना मी बऱ्याच वेळा वारीत असताना विचारलं की काय संसाराची काही काळजी नाही का, घरचं काही घेणं देणं नाही का, पण तरी सुद्धा तुम्ही चालताय. तर त्यावेळी ती माणसं म्हणायची काय हरकत आहे, बाकीचे दिवस स्वतःसाठी जगतो, आता 20 दिवस त्याच्यासाठी जगायचंय. आणि मग जिथं भेटल तिथं पावली करत नाचत असताना ही मंडळी दिसायची. अगदी संत साहित्यामध्ये एक प्रमाण दिलंय की असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. आम्ही कुठं आहोत याचा आम्हाला परवा नाहीये, आम्ही जिथं असू तिथं नाचू, आम्ही जिथं असू तिथं उड्या मारू, आम्ही जिथं असेल तिथं फुगडी खेळू, पावली करू आणि मग एकमेकांना आनंदामध्ये एकमेकांच्या साजरं होऊ. ही सगळी माणसं आहे, तुम्ही आम्ही खेळीमेळी, ही जी भावना या सगळ्यांची आहे की आपण सगळेजण वैष्णव आहोत आणि वैष्णव भाई भाई आहोत. अशा पद्धतीनं हा सोहळा या ठिकाणी एकत्र येत असतो. शैव आणि वैष्णवांचा मिलाप या वारीमध्ये होत असतो. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक दिसत असतं. ही वारी जशी पुरुषांची आहे तशीच ती स्त्रियांची आहे, इथं कुठलाही भेदभाव नाही. ही वारी तृतीयपंथीयांची सुद्धा आहे, इथं कुठलाही भेदभाव दिसत नाही. ही वारी पोलिसांची असते. अक्षरशः निरेपासून पुढे आल्यानंतर पुणे पोलिसांचे डोळे पाणवलेले असतात. पुढे इकडं वाकरीपासून पुढे येत असताना सातारा पोलिसांचे डोळे पाणवलेले असतात. आणि आज आषाढी एकादशी संपत असताना या सगळ्याचा निरोप घेत असताना सोलापूर पोलिसांचे डोळे पाणवलेले असतात. ही सगळी जी मंडळी आहे ना, ती सगळी मंडळी या सगळ्यामध्ये आनंद अश्रूंनी नाहून निघालेले असते. याचं एकच कारण असतं, ते म्हणजे समाधान. टाळ मृदुंग मोहरी वैष्णव गजरी आनंदे असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं की हा वैष्णवांचा गजर होतो आणि मग आनंद सोहळा संपन्न होतो. याचं कारण आहे की संतांना असं वाटतं की तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, त्वरित गावा जाईन त्याच्या गावाला गेल्यानंतर विसावा भेटतो. हा विसावा आज या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसेल. गुरु फार फार नेमकं तुम्ही बोललात. तुका म्हणे आम्हा विठ्ठल विसावा आणि त्याच विठ्ठल विसाव्याचा आजचा हा क्षण आहे. आषाढी एकादशीचा आजचा हा क्षण आहे, आजचा दिवस आहे. भारावलेलं वातावरण तुमच्या अवतीभोवती दिसतंय. आत्ता तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जे बघू शकताय अवतीभोवती त्याचं वर्णन आपल्या पुढारी सगळ्या प्रेक्षकांसाठी. सुजित अगदीच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी फार सुंदर म्हटलंय की तुका म्हणे केली सोपी पाय वाट तारावया भव सागर रे. इथं काय यायचंय, याचं कारण काय आहे, तर याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की तुकाराम महाराजांनी ही सोपी पायवाट केलेली आहे. वारकरी संप्रदायानं आनंद घेण्यासाठी तपश्चर्येपेक्षाही अगदी सरळ साधा सोपा मार्ग सांगितला, तो म्हणजे नाम घ्या आणि चालत राहा. विठ्ठलाच्या भेटीसाठी या ठिकाणी हा सोहळा एकत्र आलेला आहे. आज तुम्ही जर बघितलं तर चंद्रभागेच्या काठावरती ही सगळी जी माणसं जमलेली आहेत त्या माणसांच्या मध्ये जो आनंद साजरा होतोय ती माणसं काही जण त्या ठिकाणी स्नान करताना आपल्याला दिसतील. म्हणजे तुकाराम महाराज असं म्हणाले होते की तुका मागे हेची दान चंद्रभागे स्नान. चंद्रभागेच्या काठावरती स्नान करायला मिळावं एवढंच विठ्ठला दान दे. त्यानंतर तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं की तुका पाया लागे दान समुदाया मागे. म्हणजे संतांनी तुकाराम महाराजांनी किंवा माऊलींनी विठ्ठलाच्या पाया लागत असताना काय मागितलं असेल तर प्रचंड मोठा समुदाय मागितला. हा जो मोठा समुदाय आपल्याला या ठिकाणी दिसतोय ना, तो त्याची मागणी पूर्ण झाल्याचं या ठिकाणी आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी ही मागणी पूर्ण होत आली आणि प्रत्येक वर्षी हा प्रचंड मोठा सोहळा या ठिकाणी होत असतो. आता आपण विप्रदत्त घाट असो, कुंभार घाट असो किंवा ही चंद्रभागेचा हा सगळा परिसर आहे त्या ठिकाणी आहोत. आपण जर बघितलं तर या सगळ्या मंडळींमध्ये चालत असताना म्हणजे भाग गेला शीन गेला अशा पद्धतीची परिस्थिती असते. आम्ही एकदा चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचलो तर दिवसेंदिवस जे चाललोय, जे रात्र आम्हाला या सगळ्यामध्ये घालवलेली आहे त्याचा आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये, पण आम्ही इथं पोहोचलोय याचा आनंद साजरा करण्याची जी या सगळ्यांमध्ये भावना असते ती भावना खरं तर आपल्यासारख्या कित्येकांना प्रेरणा देत असते. गुरु अर्थात सुजित, तुम्ही जेव्हा हे सगळं वर्णन करताय तेव्हा तुमच्या आवाजामधनं आत्ता या क्षणाला पंढरपूरमध्ये जी ऊर्जा असेल ना, ती ऊर्जा माझ्यापर्यंत आपल्या सगळ्या पुढारीच्या प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचते. आणि अर्थात तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे चंद्रभागेच्या तीरावरती आता वाळवंटामध्ये खरं तर या सगळ्या वारकऱ्यांचे खेळ सुरू झालेले आहेत. प्रश्न पडावा अशी दृश्य आहेत सुजित, कारण आपण बघितलेलं आहे की इतके दिवस ही सगळी मंडळी चालतायत, इतक्या दिवसांचा थकवा आहे, शीण आहे, रिंगणामध्ये ही सगळी मंडळी पळालेली आहेत आणि त्यानंतर सुद्धा आज ज्या वेळेला विठुरायाचं दर्शन त्यांना होणार आहे तेव्हाचा हा उत्साह आपण बघू शकतो. सुजित भाविकांनी एक मोठ्या प्रमाणावर खूप मोठ्या प्रमाणावर कीर्तनाचं, भजनाचं आणि भक्ती संगीताचं एक वेगळी मैफल इकडे पाहायला मिळते.
लहान मुलं असो, बायका असो, पुरुष असो, सगळेच एकत्र येताना दिसत आहेत आणि हाच उत्साह वडाळा मंदिरात पाहायला मिळतोय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं वडाळा मंदिराची ही रांग आहे मोठी, जी रांगेतून प्रत्येक व्यक्ती येतोय आणि तोच आनंद त्याला मिळताना दिसतोय। कदाचित कीर्तनाचा आनंद त्यांना इथे घेता मिळतोय। बट शो असो किंवा किती वेळ ते लाईनमध्ये उभे आहेत ते सांगता येणार, पण तरीही त्यांचा आनंद आहे। तुम्ही किती वेळ रांगेत उभा होतात आणि किती आनंद मिळतो इकडे वडाळ्याला येऊन तुम्हाला? किती आनंद झाला तुम्हाला इकडे येऊन? किती आनंद झाला तुम्हाला इकडे येऊन? काय सांगा? समाधान वाटतं। माय बाप आहेत आमचे, त्यांचे आणले देवाला, बस आम्हाला त्यांनी आणलं इथं म्हणजे आमचं लय आभार। देव बाप्पा आमचा आई बाप आहे। कारण एकंदर पाहिलं की आपल्याला हार आणि हे पण दाखवत आहेत। ह्याचाच अर्थ आहे की भक्तिभाव हे मोठ्या प्रमाणावर आहे। मोठ्या प्रमाणावर यासाठी आहे कारण कोणाची भक्ती कुठली असेल, कशी असेल हे कोणी सांगू शकत नाही, पण तरी अर्थ एवढा आहे की आपण भक्तीने इकडे आलोय। मध्ये कोणी वृद्ध माणसं असेल, लहान मुलं असेल किंवा युवक असेल, इकडे आलाय तो विठ्ठलासाठी आलाय, विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलाय आणि तोच उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई। मुंबईतल्या प्रतिपंढरपुरातनं, वडाळा इथे असलेल्या प्रतिपंढरपुरामधनं या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवत होते आणि आता ही दृश्य आपण बघतोय ती अर्थातच चंद्रभागेच्या तीरावरची आहेत। चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी जमलेले आहेत। चंद्रभागेमध्ये आधी स्नान करायचं आणि त्यानंतर आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं अशी परंपरा आहे आणि त्याच परंपरेचे पायीक होत अनेक लोक, लाखो लोक खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं आलेले, देशाच्या कानाकोपऱ्यामधनं आलेले अनेक लोक या क्षणाला पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करताना दिसत आहेत। कुणी वाळवंटामध्ये खेळ खेळताना दिसत आहे।